ज्या मुलींना पिरियड नॉर्मली येतो त्यांना लीव्ह घ्यायची गरज नाही आहे. ऑफिसमध्ये एखादी मुलगी बसली आणि तिचा पिरियड आहे म्हणून तिला एखादं रेस्टिंग रूम द्यावी किंवा बेड द्यावा किंवा लाऊंज द्यावं, तर आय डोंट थिंक इट्स प्रॅक्टिकल. कारण वर्क स्पेस किती लिमिटेड आहे कुठल्याही मेट्रोजमध्ये, तर हे शक्य नाही. सतत पाळी म्हणजे हेवी येत असेल किंवा 15-15 दिवसाला येत असेल तर इथे काही प्रॉब्लेम्स असू शकतात. म्हणजे काय की तिला फायब्रॉइड असू शकतात किंवा ॲडिनोमायोसिस म्हणजे युट्रस थिकनिंग असू शकतं किंवा युट्रसच्या कॅव्हिटीमध्ये पॉलिप असू शकतात किंवा पिशवीच्या तोंडावरती काही जखम असू शकते किंवा प्रेग्नन्सी ॲक्सिडेंटसुद्धा असू शकतो. वेलकम बॅक टू लोकमत सखी आणि चार चौघात बोलूया या आपल्या पॉडकास्टचा हा नवीन एपिसोड. आणि खरं तर चार चौघात बोलूया ही पॉडकास्ट ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी या पॉडकास्टमध्ये आपण असे विषय डिस्कस करतो किंवा अशा विषयांवर बोलतो ज्या विषयांवर खरं तर चार चौघात बोललं पाहिजे, म्हणजेच ओपनली बोललं पाहिजे. पण या विषयावर बोलायला आपण एकतर लाजतो किंवा घाबरतो. आणि आजचा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे, सेन्सिटिव्ह आहे, तो म्हणजे पिरियड्स. म्हणजे मला वाटतं या विषयावर तर कितीही वर्ष झाले आणि कितीही अवेअरनेस झाली तरी पण या विषयावर आपण ओपनली बोलणार नाही. पण आज आपण या विषयावर ओपनली बोलणार आहोत. मग ते पिरियड्स मिथ्स असतील, फॅक्ट असतील, पिरियड्स लीव्ह आहे, पिरियड्स हायजीन आहे, या सर्वांवर आपण सविस्तर बोलणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत हिंदुजा हॉस्पिटल खारच्या सेलिब्रिटी गायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर रंजना धानू. वेलकम मॅम. हाय, थँक्यू. बरं, या 32 वर्षापासून गायनोकॉलॉजिस्ट आहेत आणि बरंच नाव आहे यांचं मुंबईमध्ये. आणि मी खरं तर खूप एक्सायटेड आहे या एपिसोडसाठी, कारण मला माहिती आहे खूप मस्त आणि जे हवे ते पॉईंट टू उत्तर आपल्याला आज मिळणार आहेत. सो मॅम, वेलकम टू लोकमत सखी. आणि बऱ्याचदा आपण ट्राय केले, 2-3 वेळा आपले शूट्स कॅन्सल झालेत, पण फायनली आज आपण आहोत. आय एम सो हॅप्पी. येस, लेट्स गेट स्टार्टेड. ओके मॅम, पिरियड्स लीव्हबद्दल आधी तर मला डिस्कस करायचं आहे, पण त्याआधी माझा पहिला प्रश्न हा आहे की ऑडियन्सला आधी समजायला हवं की पिरियड्स म्हणजे नेमकं काय, आणि जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा बॉडीमध्ये इंटरनली काय काय चेंजेस होत असतात. ओके, तर पिरियड म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. आणि जी मुलगी 12 किंवा 13 किंवा आजकाल आपण बघतो की लवकर वयात सुद्धा म्हणजे 9 किंवा 11 वर्षाच्या वयात सुद्धा पिरियड येतात. आणि नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे दर सायकलला एखाद्या मुलीला ब्लिडिंग येतं आणि सायक्लिकली बरोबर येतं. तर सायकल लेंथ युजली असते 23 ते 35 दिवसाच्या व्हेरिएशनमध्ये, पण बऱ्याचशा बायकांना 28 ते 30 दिवसात रेग्युलरली पाळी येते. ही पाळी कशी येते तर हे बघा, हे ब्रेनमध्ये हे दोन हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी हे दोन असे जे ऑर्गन्स असतात तिथून हॉर्मोनल इन्फ्लुएन्सच्या खाली हे ह्या ओव्हरीजला सिग्नल पाठवतात आणि त्याच्यानंतर ह्या मुलीला ब्लिडिंग चालू होतं. तर ही सायकलची लेंथ जी असते ही 28 ते 30 दिवस नॉर्मली पाहिजे. पण समजा एखाद्या मुलीला 30, 35, 40, 45, 60 दिवस पिरियड नाही आला तर ते एक ॲबनॉर्मल हे आहे, ज्याच्यात आपण PCOD किंवा बाकीचे काही हॉर्मोनल म्हणजे थायरॉईडचे इश्यूज असू शकतात किंवा प्रोलॅक्टिन एक्सेसचे इश्यूज असू शकतात. आणि 15 दिवसाच्या आत जर का सतत पाळी म्हणजे हेवी येत असेल किंवा 15-15 दिवसाला येत असेल तर इथे काही प्रॉब्लेम्स असू शकतात. म्हणजे काय की तिला फायब्रॉइड असू शकतात किंवा ॲडिनोमायोसिस म्हणजे युट्रस थिकनिंग असू शकतं किंवा युट्रसच्या कॅव्हिटीमध्ये पॉलिप असू शकतात किंवा पिशवीच्या तोंडावरती काही जखम असू शकते किंवा प्रेग्नन्सी ॲक्सिडेंटसुद्धा असू शकतो. तर कुठलाही पिरियड जेव्हा ॲबनॉर्मल व्हायला लागतो तर तिथे एखाद्या मुलीला मेडिकल सुपरविजनची अतिशय गरज असते. म्हणजे ॲबनॉर्मल पिरियड्स आहेत हे कधी कन्सिडर करावं, म्हणजे ब्लड लॉस युजली किती असावा. तर युजली आम्ही म्हणतो की एखाद्या सायकलमध्ये 80 ml टोटल ब्लड लॉस 3-4 दिवसामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे एका दिवसामध्ये तिने ॲटलिस्ट 2 ते 3 पॅड्स सोक करणं नॉर्मल आहे. ओके. पण जर का तिला पलंगातून उठल्यावर असं वाटलं की बापरे बेडशीट्सवरती पण ब्लिडिंग होतं आहे किंवा गठ्ठे खड्डे जात आहेत किंवा ती टॉयलेटमध्ये बसल्यावरती असं आढळतं की मोठे क्लॉट्स असे करंट जेली म्हणजे जेलीसारखे क्लॉट्स जात आहेत, तिला वीकनेस आहे, थकवा वाटतोय, तर हे अबनॉर्मल आहे. आणि जर का आधी पिरियड होतच नसेल म्हणजे अगदी किंचितसं ब्लिडिंग होत असेल पॅडवरती, ते पण अबनॉर्मल आहे. तर किंचित ब्लिडिंग होण्याचे कारणं काय आहेत ते एखाद्या वेळेस तिला अनिमिया आहे, विकनेस आहे किंवा प्रिव्हियसली ट्युबरक्युलोसिस असला तर युट्रसची लायनिंग कधी कधी
स्कार होऊन जाते, किंवा प्रिव्हियसली तिचे काहीतरी DNC किंवा अबॉर्शन झाल्यावरती क्लिनिंग अप केलं असेल तरी पण पिरियड स्कॅन्टी येऊ शकतो. तर आणि कधी कधी प्रोलॅक्टिन किंवा थायरॉइड हे हॉर्मोन जर का एक्सेसमध्ये असतील तरी पण पिरियड स्कॅन्टी येऊ शकतो. पण हेवी ब्लिडिंग जे असेल, हेवी ब्लिडिंग जे असतं तर ते कंट्रोल करणं फार जरुरी आहे, कारण त्याच्यामुळे मग बायकांच्या रुटीनमध्ये फारसे फरक पडू शकतात. बरं मॅम, पिरियड्सबद्दल आता आपण एवढं ऐकलंच की नेमकं ॲबनॉर्मल पिरियड्स म्हणजे काय किंवा नॉर्मल पिरियड्स म्हणजे काय, आणि एक मुद्दा जो वारंवार सारखा पुढे येतो ते म्हणजे पिरियड्स लीव्ह मिळायला हवेत की नको. आता एक डॉक्टरच्या पर्स्पेक्टिव्हमधून आपण जाणून घेऊयात की पिरियड्स लीव्ह खरंच मिळायला हवे की नको. ज्या मुलींना पिरियड नॉर्मली येतो त्यांना लीव्ह घ्यायची गरज नाही आहे, साधी गोष्ट आहे. ओके. कारण आपल्याकडे फिमेल पॉप्युलेशन आज एम्प्लॉयमेंटमध्ये किती हाय लेवलवरती आहेत. आता तूच विचार कर की जर प्रत्येक मुलींनी प्रत्येक सायकलमध्ये 5 किंवा 4 दिवस लीव्ह घ्यायचं ठरवलं तर कसं काय आपण आत्मनिर्भर भारत आणि आपले जे गोल्स आहेत कंट्रीचे ते कसे काय आपण अचीव करू शकू, किंवा वर्क एफिशियन्सी आपली बरीच कमी होते. तर दिस इज अ नॉर्मल फिजिओलॉजी, ह्याच्यामध्ये काही अबनॉर्मल नाही. पण जिला पण ॲबनॉर्मॅलिटी आहे, म्हणजे जिला मूड स्विंग्स आहेत, इरिटेबिलिटी आहे, इमोशनल आउटबर्स्ट आहेत, ती काम करू शकत नाही आहे, तिला सडनली म्हणजे सगळ्या मीटिंगमध्ये बसले पण ती चिडचिडेपणा आहे, किंवा अगदी इझिली ती इमोशनली इन्स्टिगेट होऊ शकते, तर ह्या गोष्टींकरता तिला सपोर्ट घेणं किंवा काउन्सिलिंग करणं जरुरी आहे. आणि ब्लिडिंग ज्यांना हेवी आहे, मी जे सांगितलं नॉर्मल ब्लिडिंग म्हणजे गठ्ठे गठ्ठे जाणं, तर मग त्यांना सोनोग्राफी, बाकीच्या ब्लड टेस्ट, हिमोग्लोबिन टेस्ट, आणि वी आर लिव्हिंग इन अन एंडेमिक एरिया फॉर मलेरिया अँड डेंगी, तर प्लेटलेट्सकडे पण जर का म्हणजे रुटीनली पिरियड होते पण सडनली ह्या 2 महिन्यात खूप ब्लिडिंग होतं आहे का, तर कधी कधी तापानंतर प्लेटलेट्स लो झालेले असतात तेव्हा पण गठ्ठे गठ्ठे जाऊ शकतात. तर कुठल्याही मुलीला जेव्हा अबनॉर्मल ब्लिडिंग होतं किंवा हेवी ब्लिडिंग होतं एक सोनोग्राफी करणं जरुरी आहे. आणि सोनोग्राफी आज सगळीकडे कुठल्याही शहरात, छोट्या छोट्या शहरात सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही एकंदरीत म्हणतायत की ज्यांना ॲबनॉर्मल पिरियड्स आहेत किंवा ज्यांना हेवी ब्लिडिंग आहे ते लीव्ह घेऊ शकतात, बाकी ज्यांना नॉर्मल पिरियड्स आहेत त्यांना लीव्ह घेण्याची तशी गरज, कारण इट इज फिजिओलॉजी. इनफॅक्ट मी प्रेग्नन्सीत सुद्धा म्हणते की प्रेग्नन्सी इज ऑल्सो नॉट अ डिसीज, इट्स फिजिओलॉजी. तर तुम्ही जितका वेळ काम करू शकता, म्हणजे इवन 35व्या आठवड्यापर्यंत तुम्ही काम केलं तरी यू आर गुड, अनलेस तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर, म्हणजे ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीज आहे. ओके मॅम, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही सांगू शकलात तर असं तुम्ही पण पाहिलं असेल की बऱ्याचदा काय होतं की मुलीला यामुळेच कधी कधी जॉबला, म्हणजे गावच्या ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की यामुळे जॉब नाही दिली जात की अरे मुलगी आहे तर ती नंतर प्रेग्नेंट होऊ शकते, तर मग ती त्या सुट्ट्या घेऊ शकते, त्यामुळे एका फिमेलऐवजी एका मेलला लगेच जॉब दिली जाते. पण फिमेलला जॉब देताना बऱ्याच ठिकाणी विचार केला जातो. सो जर आपण पिरियड्स लीव्ह ग्रँट करायला सुरुवात जरी केली भारतामध्ये, तर तुम्हाला असं वाटतं का की त्यामुळे मुलींना जॉब मिळण्याची जी संधी आहे ती काही भागांमध्ये तरी कमी होऊन जाईल, असं तुम्हाला वाटतं का? डेफिनेटली, कारण वर्क एफिशियन्सी आपण कन्सिडर करणं फार जरुरी आहे. आणि आय डोंट थिंक दिस इज अ रिझन की आपण पिरियड लीव्ह देऊन आपण आपली वर्क एफिशियन्सी घालवू शकतो. अगदी अगदी. बरं मॅम, पुढचा प्रश्न हा आहे, आपल्याकडे किती स्ट्रॉंग मुली आहेत आजकाल, जवान आहेत, CISF मध्ये आहेत मुली, किती मुली किती डिफरंट बॅकग्राऊंड्सवरती काम करतात, आणि आय डोंट थिंक मुली एवढ्या वीक आहेत. अगदी अगदी 100%. मॅम, शोल्डर टू शोल्डर आहेत आज मुली सगळीकडे, तुलाच बघ. ओके मॅम, पुढचा प्रश्न हा आहे की समजा जे ॲबनॉर्मल पिरियड्स जे आहेत त्यामध्ये जर लीव्ह मिळत नसतील किंवा नाही दिले गेले, तर तुमच्या मते ऑफिसमध्ये अशा काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात का, ज्यामुळे ऑफिसमध्ये बसून काम करतानाही मुलींना आराम मिळू शकतो? पहिली गोष्ट तर आजकाल प्रत्येक ऑफिसमध्ये, स्पेशली कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये एक मेडिकल रेकॉर्ड सेक्शन असतो किंवा मेडिकल डिपार्टमेंट असतं, जिथे एखाद्या मुलीला बरं वाटत नसेल तर ती त्यांना रिपोर्ट करू शकते. त्याच्या थ्रू ह्या मुलींना मेडिक्लेम असतं त्यांच्या जॉबमधून, तर त्यांना इझिली त्यांच्या ब्लड टेस्ट किंवा सोनोग्राफी करायला सुविधा आहेत. आणि ज्यांना काही ॲबनॉर्मॅलिटी आहेत त्या कधीही हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचे इव्हॅल्युएशन आणि चेकअप करू शकतात. पण जर तू म्हटलीस की नाही आता ऑफिसमध्ये एखादी मुलगी बसली आणि तिचा पिरियड आहे म्हणून तिला एखादं रेस्टिंग रूम द्यावी किंवा बेड द्यावा किंवा लाऊंज द्यावं, तर आय डोंट थिंक इट्स प्रॅक्टिकल, कारण वर्क स्पेस किती लिमिटेड आहे कुठल्याही मेट्रोजमध्ये, तर हे शक्य नाही आहे. त्यापेक्षा मग तिला लीव्ह दिलेली बरी, पण वी हॅव टू बी व्हेरी प्रॅक्टिकल. अगदी